कारण या ठिकाणी बाबासाहेब लंगुटे मित्र परिवार व पत्रकार कृती समिती, सामाजिक संघटना, माहिती अधिकार कार्यकर्ते यांच्या वतीनं सोलापूर शहरामध्ये जी सत्कार मूर्ती आहेत, या सत्कार मूर्तीचा या ठिकाणी सर्वांच्या वतीनं मोठ्या थाटामाटामध्ये या ठिकाणी सत्कार संपन्न झालेला आहे. तरी सोलापूर शहर बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाच्या सदस्यपदी निवड झाल्या म्हणून रॉकी बंगळे यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आमचे सहकारी असलम नदाब हे पत्रकार आहेत. बातमीमागची बातमी त्यांनी तयार करत असतात आणि तसेच कोर्टाची खिंड लढवणारे आमचे विक्रम कसबे साहेब आणि परत रात्री त्यांचा मोठ्या थाटामाटात सत्कार झाला, मोठा कार्यक्रम केला. त्यांच्या कार्यक्रमाला आपले न्यायाधीश म्हणून शब्बीर रावते साहेब सुद्धा उपस्थित होते. असा ह्या सत्कार मूर्ती अग्रवाली यांच्या जिल्ह्याच्या वाहतूक शाखेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सुद्धा आपल्या सर्वांच्या वतीनं मी हार्दिक शुभेच्छा देतो त्यांना. तरी हे सत्कार मूर्ती त्यांना विसरला वापरत सोलापूरच्या सर्व लोकांवरती, उपोषणकर्त्यावरती कॅमेरा ठेवून बसलेले आपले आणि बोंबाबोंब आंदोलनचे पुरस्कर्ते पांढरे या ठिकाणी त्यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी आपण केलेला आहे. आपलं पत्रकार बांधव हुशार आणि टेक्निक मॅच ही सत्कार मूर्ती अशा पद्धतीने त्यांनी त्यांचा वाढदिवस या ठिकाणी निवडला आहे. तसं ह्या सर्व पत्रकार बांधवाचं आप्पासाहेब लंगुटे मित्र परिवाराचं मी कौतुक करतो. कमी कमी चांगल्या पद्धतीनं आज हे सत्कार मूर्ती जे आपल्याला मिळालेले आहेत हे घरी बसणारे नाहीत, ही लोकांच्या समस्या सोडवणारे आहेत, लोकांसाठी झटणारे आहेत. यांच्याकडे कधी बी जावा, 24 तास यांच्याकडे जावा, हे अवेलेबल म्हणूनच त्यांना सर्व समाजाच्या घरातून त्यांना ज्या त्या पदावरती त्यांना नियुक्ती मिळालेली आहे. ही मागितल्याने मिळत नाही किंवा पैशाने मिळत नाही, आपल्या कष्टावर मिळवलेली ही पदं आहेत. हे पदाचा वापर त्यांनी समाजाच्या कामासाठी, समाजाच्या हितासाठी, समाजाच्या अडचणीसाठी, समाज एकसंघ ठेवण्यासाठी हे काम करतील अशा पद्धतीने मी त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या किंवा पदनियुक्ती झालेल्या या आजच्या ह्याच्यासाठी सर्व पत्रकार बांधव, आप्पासाहेब लंगुटे मित्र परिवार, भीमशक्ती सामाजिक संघटना, माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या वतीनं त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो. आणि मी पुन्हा त्यांच्याकडे अपेक्षा व्यक्त करतो की ही आमचे यूट्यूबवाले, साप्ताहिकवाले, ही पत्रकार बांधव आहेत. मी रॉकी बंगळे यांना विनंती करतो, तुमच्या बॉडी बिल्डरच्या वतीनं ही गरीब लोक आहेत, पत्रकार आहेत, त्यांच्यासाठी घरकुल योजनेचा प्रस्ताव आणता येते का तुमच्या वतीनं? मी तुमच्या वतीनं त्या बिल्डर असोसिएशनच्या बैठकीमध्ये ही विषय काढून आपल्या सर्व पत्रकार बांधवाला, दैनिकवाला फोन बी देत आहे, परंतु हा पत्रकार बांधव आपले जीव धोक्यात घालून त्यांना ज्या त्या परिस्थितीची माहिती काढून सर्व गल्लीबोळामधून, सर्व शहरामधून, सर्व जिल्ह्यामधून माहिती पुरवायचं काम करत असतो पत्रकार बांधव. त्याच्यासाठी घरकुल योजना आपल्याला आणता येते का बघा. शासनाची जागा आहे 13 एकर, हा एक ठिकाणी मी तुम्हाला उतारी देतो, ते आपल्याला मागून घेता येते का बघू आपण घरकुल. आता वाहतूक शाखेचे हजरत अली साहेब बी आहेत या ठिकाणी. हे सर्व पाचीच्या पाची काय पत्रकार, काय सामाजिक संघटनेचे लोक हे ॲक्टिव्ह आहेत, त्यांना सांगायची गरज नाही. आपण विषय दिला की त्या विषयाचं त्यांनी सोक्ष लावल्याशिवाय सोडणार नाही. म्हणून आजच्या या ठिकाणी मी त्यांचं या ठिकाणी पुन्हाच एकदा त्यांचं कौतुक करतो आणि त्यांना मी शुभेच्छा देतो भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं. आणि या ठिकाणी आमचा आप्पासाहेब लंगोटे मित्र परिवार, आपली पत्रकार कृती समिती आणि RTIचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी मला इथं बोलवून जो मान सन्मान देऊन जो माझा एवढा सत्कार केला, तर खरंच हा सत्कार मी विसरणार नाही. कारण जेवढं मला BIचा सदस्य झाल्यावर एवढा आनंद झाला नव्हता तेवढा आनंद मला आज झाला. कारण काय आम्ही सहज एक सिटी ऑफिसला एक छोटंसं काम होतं, आम्ही गेलो. आमचे मोठे बंधू विनोद वाघमारे यांना मी फोन लावला
की दादा नानापुटात मिलिंद नानापुटात आमचं आपलं एक काम आहे आणि मुंबईला गेले ते मध्ये 2-3 दिवस झालं. तर त्यांचा मला फोन आला, अरे मीच तुला फोन लावा लागलो की नाना विचारले तू कुठं आहे. मी म्हणलं काय काम आहे का. तर असं नानांनी जिल्हा परिषदपाशी सत्कार ठेवला आहे आणि तुला बोलवलं. आम्ही इकडे हातातली नाही मी सांगतो की तर सगळ्या हातातली आम्ही कामं सोडली आणि नाना सत्कार ठेवला म्हणताना आम्ही निघालो. पण मला वाटलं नव्हतं ह्या पदाचा एवढा मोठा सत्कार होईल. कारण 1-2 पत्रकार सत्कार केले तर त्याला एक 4-5 दिवस तर झोप येत नाही, एवढा मान सन्मान मिळतो. पण अख्ख्या सोलापूर शहरातले जिल्ह्यातले आपले तळमळी करणारे पत्रकारांनी माझा एवढा मोठा सत्कार केला. मी जरी दलित असलो तरी माझं एक लढण्याची क्षमता आहे. पण ह्या पदाला जर खरा मान सन्मान दिला तुम्ही सर्वांनी दिला, मी कधी विसरणार नाही. पण नाना तुम्ही का दिला सांगतो. तुम्ही मला जे काम सुचवले तर पहिलंच काम ज्या बिल्डर असोसिएशनमध्ये पाय ठेवल्या तुम्ही मला जे आशीर्वादाचं काम दिले की माझ्या हातनं जेवढंही घरकुल त्या आपल्या पत्रकाराला मिळवत त्या कामासाठी नाना तुम्ही मला एक निवेदन द्या. त्या निवेदनप्रमाणे आपण पुढं जावं. आणि फक्त एक गोष्ट सांगतो, फक्त मी एकटाच नाही, मी तळमळीनं पळेन, तुमच्यासाठी भागेन, तुम्हाला जे पाहिजे ते करून देईन. पण आर्थिक जे काय गोष्टी लागतील तुम्हाला पळापळ करायला हे काय एका दिवसाचं काम नाही. आपण पत्र दिलं, निवेदन दिलं आणि आपल्याला घरं मिळाले असं नाही. दुसऱ्या पत्रकार दैनिकवाला जे मिळाले त्यांनी वर्ष 2-2, 4-4, 5-5 वर्ष लढले तेव्हा त्यांनाही घरं मिळाले. तर आपल्या काय एका निवेदनावर भागणार पहा. पण तुमचा लीडर बी असा तुम्ही तिथं पाठवला आहे तर ते थोडं आपण कमीत कमी वेळातच आपल्याला मिळेल आपण असं करू. पण त्याच्यासाठी आपण ज्यावेळेस तिथं भांडू, ज्यावेळेस निवेदन देऊ, ज्यावेळेस आपण काम आपलं मार्गी लावू. पण मुंबईला जे काय जायला पळापळ जो काय वेळ लागेल काय तर थोडं तुम्हाला त्याला वेळ द्यावा लागेल. पण जाता येता थोडंफार जे काय माझ्याकडनं आर्थिक खर्च पुलाची पाकळी लागेल तर मी तुम्हाला करत जाईल. तुम्ही जोपर्यंत तो ऑर्डर आणत नाही तोपर्यंत मी बी नाना काय शांत बसणार नाही. मला सगळ्या परिवारांचा, फक्त पत्रकाराचा नाही, हे घरकुलचं काम केल्यामुळे तुमच्या परिवाराचाही मला आशीर्वाद लागेल आणि माझाही मान सन्मान केल्याबद्दल नाना मी परत एकदा तुमचा व सर्व पत्रकारांचा व आमच्या लंगोटेचा मित्र परिवाराचा मी मनापासून आभार मानतो. 2 शब्द सांगतो. सत्कारमूर्ती हजरत साहेब शेख, तसेच रॉकी बंगाळे, तसेच आमचे मित्र विक्रम कसबे साहेब, तसेच आमचे सर्वांचे बातमी देणारे असलम नदाब, भाई, विनोद वाघमारे, डी पांढरे, अनिल शिराळकर साहेब, तसेच हनुमंतू कुलकर्णी सर, शब्बीर मनियार, तसेच सर्व पत्रकारांचे मागील बातमी देणारे बापूताज पाटील, तसेच गर्जुळे सावकार, लतीफ नदाब साहेब आणि अकबरभाई शेख या कार्यक्रमाचे सर्व संयोजक म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतो. MD शेख साहेब, तसेच अत्तार, त्यानंतर दशरथ काळे सर, सर्वदे, नरेन कांबळे व भारत केदार अशा वेगवेगळ्या क्षेत्रातून या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवर या सर्व सत्कार कार्यक्रम तडीसनेला यशस्वीपणे पार पडलात. तसेच आप्पासाहेब मित्र परिवार, भीमशक्ती सामाजिक संघटना आणि पत्रकार कृती समिती या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम इथं संपन्न झाला आणि सर्वांनी आपला दैनंदिन जीवनमधनं महत्त्वाचा वेळ काढून या ठिकाणी आपण उपस्थिती राहिलात. त्याबद्दल मी सर्वांचा आप्पासाहेब मित्र परिवाराच्या वतीने, भीमशक्ती सामाजिक संघटना वतीने, तसेच पत्रकार कृती समितीच्या वतीने स्वागत करतो आणि सर्वांचा या दिलेला वेळ, अनमोल वेळ आणि दिलेला सर्व योगदानाबद्दल मी सर्वांचा आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.